हॅलो टू माय वंडरफुल पीपल, वेलकम बॅक टू द बाय येट अनदर ब्लॉग. सो हवा चालली आहे असे काहीसं. सो आज मला खूप बोर होत आहे खरं तर. असा ॲक्च्युली पिलू गेला त्याच्या आईकडे, त्याच्या मम्मीकडे गेलाय तो त्याच्या बुवाशी भेटायला, त्याच्या आत्याशी भेटायला. सो ती कुठेतरी बाहेर राहते, खूप लांब राहते, समथिंग भोपाळला वगैरे, आणि ती जाणार तिच्या सासरी ऑब्विसली. तर शी वॉज अर्जिंग टू माय सिस्टर की म्हणजे त्याला घेऊन ये आणि मग आपण भेटू, थोडंसं फिरायला कुठेतरी जाऊ, त्याला घेऊन या थोडा दिवस, 1-2 दिवस. दॅट्स वाय ही वेंट ओव्हर देअर. आणि आता बघू, मला तर खूप बोर व्हायला लागले कालपासून. आम्हाला जाम असं कंटाळ येतं. असं एरवी तो आमच्या आजूबाजूला असला तर आम्हाला असं एकदम म्हणतात ना, सळो की पळो करतो. पण आता नाही आहे, तर आम्हालाच कसं तरी करमत नाही आहे. सो लेट्स सी. आज टुडेच्या ब्लॉगमध्ये आज आय एम गोइंग टू बी एक्सप्लोर द सेजवान वडापाव. आय थिंक तोपर्यंत मम्मी बोंबलाची चटणी करते माझ्यासाठी, तर ती दाखवणार आहे, मी तुमच्यासोबत शेअर करते. मला माहिती नाही, काही लोक बोंबलाची चटणी ही कांदा टमाटा टाकून करतात, काही लोक हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून करतात. वी वुड प्रेफर मोर लाईक हिरव्या मिरचीचा ठेचा, आणि म्हणजे सिम्पली त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण असतं, दुसरं काय नाही. काही लोक कांदा टमाटा आणि हिरवी मिरची किंवा लाल मसाला असं वापरूनही करतात. तर तेही मी तुम्हाला दाखवेल एखाद्या टायमाला. पण आज मला पण तो ओला थोडासा होतो, तो थोडा ओला राहतो. हा प्रॉपरली सुका आहे, तर हा तुम्ही लिटरली हफ्ताभर तरी तुमच्या फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि देन कधी खाऊ शकता मनाला येईल तेव्हा. इतका तिखट आणि इतका सुंदर लागतो ना, भाकरी सोबत एक नंबर लागतो. मी दाखवते तुम्हाला आता. हो मम्मी, ह्याच्यामध्ये हिरव्या मिरची सोबत कोणी कोणी कांदा टमाटर पण टाकतं ना, पण ते ओलं होतं ना थोडंसं, त्याचं ओलं होतं त्याचं एकदम. आणि हा आपला हप्ताभर राहू शकतो ना. हा, हप्ताभर राहू शकतो है ना, सुकावाला. सुकावाला. आणि आपण हा प्रवासात कुठेही नेतो ना, कुठं बी न्यायचं, 2 दिवस 3 दिवस 4 दिवस चालू शकते. म्हणजे बिना म्हणजे विटत नाही, काय नाही ना, त्याला ओलसर नाही ना, ओलसर नाही, त्यामुळे खराब अजिबात होत खराब होत नाही. नाही अजिबात. लसूण मिरची पाकळ्याचं बदल टाकलंस. हा चालतंय, चांगलं. अच्छा, हा म्हणजे ते थोडा मोठे मोठे चिकट नाही होत ना मग. हा, चिकट येतं, साल चांगलं लागते ना. चवदार. कोथिंबीर कापून टाकायची, मसाल्यात नाही ना, नाही तर ओलं ओलं होईल ना. मसाल्यात नाही, मसाल्यात नाही टाकायची, कापून टाकायची. मग मी पिल्याला पण बोंबील आवडतात ना, भाजलेले हो, तळलेले. तळलेले. बाई पिल्या थंडा बी खात होतो मग त्याचा आवडतोय. पप्पा पनीर खात होता, हा म्हणतो ना काही मागत. हा बाबा मला पण द्या खरडा, मला चारा थोडासा. ऍक्च्युली पिलूचे वडील जे बिलॉंग करतात ते नॉर्थ साइडून बिलॉंग करतात, म्हणजे काय मारवाडी. हा मारवाडी काइंड ऑफ लोक असतात, आणि ते ऑब्व्हियसली ते मच्छी वगैरे काय खात नाही. ऑब्व्हियसली आम्ही तर खातो, आम्हाला म्हणून माझ्या नेफ्यूला सवय लागलेली आहे, तर तो बोंबील वगैरे खातो. आणि त्याचे पप्पा बोला, ए क्या खाताय रे तू ऐसा, पण तो मज्जेने आवडीने खाताय की नाही का, मज्जेने आवडे. हा खाले असे. आणि ज्या दिवशी मच्छी घरात असणार त्या दिवशी तो घरात पाऊल नाही टाकणार तो व्यक्ती. ते एक वेगळं कॉम्बिनेशन आहे दोघांचं ना. ऑब्व्हियसली आपण मराठी लोक खातात. कोणाला तू मच्छी साफ केलीस असं मला म्हणतो तो, माहिती का तुला. आणि मग तू तुझ्या हाताने खात नाही, फक्त ओली मच्छी ना, ओली मच्छी. मावरं सुक्क मावरं खातो, सुक्क मावरं खातो, सुकट बोंबील खातो तो. सवय लागले त्याला. अजून आम्ही तरी कुठं खायचो, आम्ही लहानपणी नव्हतं खातात ते, काट्यामुळं वगैरे आम्हाला जमत नव्हतं. मग फार तो बोंबील, ओले बोंबील. त्याच्यानंतर ना आम्ही चालू केलं. मग आता जसं समजतं तर सगळं काट्याचा मासा पण आम्ही आवडीने खातो. मग त्याला एवढी या मच्छी कोणतरी खाते, हा ना भाऊला. मग थोडीशी भाजून घ्यायची तव्यावरतीच, तर ह्या तव्यावरतीच बोंबडाची चटणी होणार. असं आरस बोबडं वाटायचंय ना. माझं असं कधी होतच नाही. माझं काय होणार माहिती का, डायरेक्ट भुगा. असं करायचं त्याला, दाखवतो असं करायचं. बन चालू. माझ्या सासऱ्याने एकदा मला करायला लावला, म्हणलं हा येतो मला करायला, पण बोला त्याला आवडला, तो बोला नाही चांगला केलास, बोला फक्त लय बारीक होतं ना. बोंबील खायला भेटते ना. व्हेंटिलेशन इतकं छान आहे, पण काय उपयोग नाही त्याचा. सगळी हवा इथंच लागते त्या गॅसला. हा, उठला.
याला लाल मिरच्या पण लई टेस्टी लागतात ना. मिरची टाकते काय काय हा थोड्या थोड्या ते दिसतात म्हणून तर विचारलं ना. कलर पण बघ ना त्याचा किती छान आहे. आमचा जाळून पर काळा पिवळा आणि ते हे होतंय काय म्हणतात त्याला असा चॉकलेटी नाही का ग तसा दिसतो. हा बघ ना हिरवा एकदम असा मस्त हिरवा कलर पण तसाच आहे त्याचा. जास्ती काळपट पण नाही झालं आणि लई ठसका नाही लागत ग असा. एक टायमाला असं राहतं ना असं एकदम ठसका लागतो बघ. ओलं नाही ना होणार नाही होत बघ आता बोलवायला ते बोलली ते शिवायची आता ते गरमी कोथंबीर नाही ग कोथंबीर नाही बनवत बघ आता सुकून ती आता एकदम. हा हो अशीच चटणी ह्याची पण बघूया आपण. कशाची? सुकटाची. होती ना अशी सुकटाची. हा आणि खरडा करायचा आणि खरडा सोडायचा याच्यामध्ये भाजून घ्यायचं आणि ते सोडायचं. छान होते ते. कारण सुकटाच्या चटणीचं कोणत्या मावऱ्याचं कसं आहे पाणी घातलं ना थोडस तर ते थोडं हिवळलं हिवाळा वास येतो याचा येत नाही. थोडं एकदम सुक्याचा अजिबात हिवळवा नाही, येणार. नाही. जो खाणार नसन व्यक्ती ना तो पण खाईल. आवडीने मजेशीर खाईल खाईन, हो असं. भाकरी सोबत. थोडस मम्मीने एकदम थोडस तेल सोडलं है ना धार. हो. थोडस कसं करकरीत व्हायला जरा खुसखुशीत व्हायला ते हे बोंबील. कडक होते ना थोडेसे ना. आणि जेवढे मग होतील तेवढे ते टिकतात है ना. जास्त दिवस टिकतात. कच्चा पण आपण जातोय आणि छान एकदम हे होत आहे. हे बघ लसूण कसा आला त्याच्यामध्ये हो साईड टाकायला. हो ना. मोठा माणूस टाकायचा बारक्याचा नाही करायचा खायचा बारक्याचा. बघ आता कलर आला तसा बघ ना बारीक घेतला एकदम. तांबूस हा सकाळ असं नाही आला असं तांबूस आला. हो रावलं नाही मला. मी एक बोंबील तोंडात उचलून टाकला. तिकडे ऍक्च्युली काय झालंय समथिंग हा लास्ट ट्रायमेस्टर जसं सुरू झालंय ना मला सतत वॉशरूमला जावं लागतं. खाल्लं की वॉशरूम म्हणजे सतत आणि असं तिकट खाल्ल्यावरती तर काही विचारायला नको. तरी मी माझं माघार घेणार नाहीये. मला खाऊ वाटतं मी खाणार. कारण 45 days इट गोइंग टू बी व्हेरी स्ट्रिक्ट आणि त्याच्यानंतर ऑब्व्हियसली काही खाता नाही येणार. सो आताच थोडंफार आपण काही जरी असं आपलं खाऊ वाटलं तर आपण खाऊन घ्यायचं आता सध्याच. नंतर ना कोणाचा भरोसा नाही. कलकीच नाही दे काय जे आता जे आहे ते खाऊन घ्यायचे. दिस बोंबलाचा ठेचा आणि आंबा व्हेरी सिम्पल बट एवढं पण असं हावऱ्यामध्ये मी खाणार आहे ना बाबा. त्यांना मी सांगितलं मला जमत नाहीये पोट माझं खराब होते सारखं पण स्टील मी खाणार. नंतर ना मला सांगता नाही येत माहिती नाही खायला भेटते नाही खायला भेटतंय की नाही. आताच खाल्लेलं बरं है ना. कांजी कमी तिखट कांजी पाणी असं माझ्या समोर सगळे लोक खातील पण मी नाही खाऊ शकणार. मी कोणाचं माझं है ना. आय एम गोइंग टू बी हॅव द फर्स्ट बाईट. मस्त नो वर्ड्स. मस्त तिखट परफेक्ट. तिखट जसा ठेच्याचा फ्लेवर पाहिजे ना तसंच येतो. मी केलं तर झालं ते बरबादच आहे. म्हणजे खाण्यासारखं होऊन जातंय पण तो एक तर ना म्हणजे असं इथं ठसका लागतो गळ्यात. तो जळला नाही तर ठसका लागतो माहितीये ना. गळ्यात ठसका लागतो जळल्यावरती मिरची. तसं नाही लागत आता. आणि फार आहे ना असं तिखट हे पण नाही. मिरची पण जास्ती कच्ची नाही राहिली. कच्ची लागत नाही लागत आहे पण तरी हिरवीगार. हे मेन आहे. लय छोट्या छोट्या गोष्टी राहतात स्वयंपाकामधल्या ज्या माणसाला म्हणजे आपण म्हणतात ना टीव्ही मध्ये कदाचित तुम्ही बघून करता पण हळूहळू आपल्याला शिकायला आहे की नाही खूप वर्षानुवर्ष जातात माणसाला. मला येतं प्रॉपर रेसिपी मला माहितीये पण ती प्रॉपर कशी छान लागेल एकदम गावरान किंवा एकदम प्रॉपर कशी ती ऑथेंटिक लागते ती नाही जमत एवढी.
काय करते सगळं टाकाऊ पासून टेकाऊ है ना. मग त्याला आतलं कवर बनवतेस का बाहेरचं कवर बनवतेस? हे आतलं कवर आतलं कवर बनवते. बाहेरून काय ते सफेदच ठेवणार आहेस? ते उशीतून काढलास आणि आता एवढं काय लागलं आता तुम्ही तर घरी काय कोणा पण का काढलंस आणि का भरतेस मग पुन्हा? कसं लागतं उशा चांगलं रॉमल्याला चांगलं रॉमलं कसं लागतं ते उशा. माय गॉड, एवढं कोण डोकं लावणार त्याच्यामध्ये? नाही, ही बंद आहे. ही दुसरी लिफ्ट बंद आहे का काय माहिती. पण आता आम्ही चाललोय बाहेर बाजारात थोडं फिरायला, कारण मला लागली भूक. मी म्हटलं थोडंसं काहीतरी खाऊया बाहेर. बट खूप असा कंटाळवाना दिवस गेलाय बिकॉज ऑफ पिलू नाहीये. असं जर पिलू असता तर आवाज काढायला लागला असता, लिटरली आवाज काढायला लागला असता, है ना ग मम्मी? आवाज नसता असा पिल्या पिल्या पिल्या. आमची एनर्जी मला अशी पीकवर असते, आहे की नाही? दररोज रोज ओढा, म्हणजे सकाळ माणसाला असं सुपूर्त ठेवतो एकदम, आहे की नाही? ताकदवर ठेवतो एकदम तो. असे आज एकदम असं लेझी सारखं झालं नाही येत तो, आहे की नाही? मम्मीने तर केलं तिचं काम, काय काय कसं टाइमपास करते ती तिचा, शोधत राहते. मला नाही एकदम कसतरी वाटत होतं मला. तर आम्ही चाललो थोडंसं असं संध्याकाळचं. आता नुसतं पळायचं जरी असतं ना, माय गॉड. मम्मी काय खाऊया? आपण खाऊया तो हे आपला शेजवान वडापाव. मग काय ट्राय करूया, भूक पण लागली. टाकतो आम्ही, चला. तिकडं काका दिवशी तिकडं लावलेलं तंदुरी ताबा टिक्का चायनीज ना. इकडे ना मी बघितली एक गोष्ट, कायम गर्दी राहते. गर्दी म्हणजे इन द सेन्स वर्थ इट आहे. पाव आणि पावाची साईज आणि वड्याची साईज पण म्हणजे म्हणतात ना चांगली आहे. तर पुढं बॅचलर्स वगैरे येतात. कायम इव्हिनिंगचं बघितलंय मी, लोक येतात आणि इथे बघतात, ट्राय करतात आणि छान आहे टेस्ट. आता मी तेच बघायला आले सेजवान वडापाव कसा लागतोय. जसं की मी बिफोर ह्याच्यामध्ये पण प्रिव्हियस ब्लॉग्समध्ये पण सांगितलं होतं की मला ट्राय करायचंच आहे. आय एम अबाउट टू ट्राय नाव. सो लेट्स सी हाऊ इट्स टेस्ट. पालक भजी 30 रुपये. हा ग, भजी घ्यायची मम्मी? काय करायचं? घेऊ? सांगू त्याला? ऐक नाही दादा, एक सेजवान वडापाव दे ना. हा दे ना. तुम्ही काय तुम्हाला पेरी पेरी काय मसाला देणार की चटणी देणार तू? सॉस आहे पेरी पेरी. मग कसं काय ते थोडस स्वीट आणि हे लागतं का स्पायसी? आणि सेजवान काय राहणार आहे? चटणीच. हा कोणता वडापाव आहे? हा कोणता आहे? अरे कांदा का टाकतो यार? नको आहे मला. त्या दिवशी मैं आया तब कस्टमर आया. सेजवान दे. मामा ते बघा काय बोलतो ते तुमच्या लाटका सांगा मिरच्या नाही आहेत का? नाही थांब मी सांगते जरा, एक ट्राय तरी करू दे मला. सेजवान. मम्मीचं तोंड. मम्मी ट्राय करायला घाबरायला लागली. एकदा बाईट तरी घे. मिरची कशी निघाली? हा काय तळलेली मिरची ती नाही आहे ना? तळलेली हळद दे. थांब आणते आणि 2-3. खातो पाहिजे. नाही तू खा ना, बाईट घे ना, मला सांग ना जरा, रिव्ह्यू दे.
त्या बाईक वर काय माहिती मोबाईल वर हा गरम आहे वडापाव पण हा चायनीज बघून खाऊ वाटा नाही का कसं लागतं तुला आता सेजवान टेस्ट येईल चांगलं आहे आंबट लागतं हा ती कारण मला वाटतं ती सेजवानची हे आहे ना ती आंबट आहे पेरी पेरी ट्राय करायला पाहिजे नको आता पेरी पेरी एवढंच आहे हा 35 रुपयाचा आहे जम्बो वडापाव का मम्मीला नाही आवडला तुला दिसतो का मी ट्राय करते आता एवढा नाही आला मसाला आहे ना इकडच्या बाजू काय मसाला इकडच्या बाजू आंबट लागतो फुल्ली फ्लॉप हा फुल्ली फ्लॉप आहे ना वडापावची टेस्टच नाही त्याला वडापाव म्हणजे काय समजतच नाही कोणचा खातो आपला वडापाव तर आपला वडापाव एक घेतला माझी क्रेविंगच गेली बाहेर पडलेलं क्रेविंग साठी डोंट एव्हर एक्सपेरिमेंट फ्लॉप आहे हे कन्सेप्ट वडापाव चांगला लागतो बापरे त्या दिवशी मम्मीने साधा वडापाव ट्राय केला आवडला तो चांगला ट्राय मम्मी बरं झालं मी आहे ना त्यांना विचारलं काय की प्राइस किती आहे हा तर बोला 30 म्हणजे 35 नाही 35 नाही आहे 30 प्राइस आहे तर ती तेवढी केली ना तर मी 35 पे केले असते हा कारण बोर्ड वरती त्यांनी 35च दिलेली आहे तर बघू माझा तर टेस्ट खराब झालेला आहे बघू आता दुसरं काहीतरी खाऊन बघेन अँड दो सेजवान चटणीमध्ये ना ते मला वाटतं हे असतं ना विनेगर आहे ना विनेगर त्यांनी ते बाहेरच सेजवान वापरलेले चटणी त्यांनी बाहेरची नव्हती वापरायची थोडं घरगुती किंवा म्हणजे म्हणतात ना अशी चांगली प्रिझर्व केलेली असती ना तर चांगली लागली असती बाहेरची चटणी त्यामुळे ते एकदम फॉल गेला तो कन्सेप्टच फॉल गेलाय तो एकदम आंबट एकदम म्हणजे म्हणतात नाही की नाही मग आंबट लागलं भरपूर आणि ओव्हर पॉवर केलं ते खूप ओव्हर पॉवर करत होतं ते वडापावला म्हणजे वडापावच्या बटाट्याच्या भाजीचा टेस्ट नाही तर थोडं बॅलन्स आउट झालं पाहिजे तुम्ही जर काही ट्राय करतात तर त्याची ऑथेंटिसिटी राहता मग थोडासा टच वेगळा देण्यात काय वाटत नाही पण एकदमच तसं तरी लागलं वेगळी वेगळी आहे का ही अशी तिखट वगैरे पण आहे का एक जी व्हाईट वाल्याला आहे हा हा अच्छा मग कोणती घेऊया मग मी हेच घे ना तिखट वाली तिला जमन का दिवस असं बोलते का मग घेऊ एक इथं चालवायची का काय गाडी ठोक कोण आलं ना तुझ्या वाटेला ठोकून दे अजिबात बघू नको मागं पुढं ठोकून द्यायचं गाडीला काहीच होणार नाही तुझ्या पुढचा माणूस आडवा बघते टाटा टाटा येऊपर्यंत त्याचा जीव गेलाय मम्मी त्याचे या तर म्हणत असं बस करा आता बस करा नका येऊ इथे छान ह्या पॅसेजच्या ह्या साईडला मस्त हवा लागते भारी एकदम है ना मोकळे ना दादा हा तिकडून पूर्ण हवा येते हा ते हे नाही का पण इन फ्युचर इकडे काय होणार पण नाही हे एक छान आहे नाला आहे ना नाला आहे मध्ये त्या साईडला बिल्डिंग ऑलरेडी आहे ते फार फार अजून रोड आहे ना ते पलीकडे बिल्डिंग बिल्डिंग आहेत म्हणून इथे हवेचा काही असा हे इश्यू नाही राहणार इथे राहणारच आहे आपल्याला कायम हवा आहे की नाही किती उशा बनवल्यास किती होत्या उशा तू दे गॅस इथून काढला असा घेऊन आलो गॅस इथं होता आतमध्ये आता इकडे ठेवलाय हवेमुळे काय होतं
गॅस विजतो हो. त्याच्यामुळे गॅस इथे शिफ्ट केलेला आहे. तामजाम झाला. याला काय करू शकत नाही आपण. हा आहे तसंच आहे. मी आले किचन मध्ये खिचडी बनवायला. खिचडी वुड बी गुजराती स्टाईल, म्हणजे मस्त अशी हिरवा मूग असतं ना आपलं काइंड ऑफ असं, तर त्या हिरव्या मुगाची खिचडी पातळ थोडीशी मला आवडते. मम्मीने कधी ट्राय केली नाही, दॅट्स वाय आय एम टुडे मेकिंग इट. सो लेट्स सी इफ शी लाईक इट ऑर नॉट. हा काइंड ऑफ लय सिंपल मसाला आहे. लसूण, कोथिंबीर आणि मिरची, थोडंसं जिरं टाकणार आहे, पण जिरं म्हणजे थोडंसं आरगोबरचं वाटणार आहे, कारण त्याच्यामध्ये जिरं असं दिसलं पाहिजे आणि थोडं लागलंही पाहिजे. सो दॅट्स इट. एवढा मसाला. आता थोडंसं याच्यात पाणी टाकलं, सिम्पली मी तडका. ओ गॉड. अंड्याची चटणी, बोगलाची चटणी. घरी आलोय, या जेवायला तुम्ही पण. अंड्याची चटणी, भोगलाची चटणी, भाकरी, पापड, खिचडी. काय द्या तुला? त्यांना रेसिपी दाखवायची होती माझी, खूपच अशी म्हणतात ना मुस्लिम स्टार डिश होती, पण ती मी शेअर नाही करू शकले. त्यांचं बॅड लक आहे. जाऊ दे, हरकत कुठली नाही. डिश? खिचडी. खिचडी छान झाली. असं वाटतंय ते स्मेल ह्याचा बिर्याणीचा येतोय. मग का बिर्याणीचा मसाला टाकला वाटतं त्याने. ते उद्या सकाळी तीच नाही हा, बिर्याणीचा मसाला टाकलेली खिचडी. जाऊ. हा आणि त्यांच्यासोबत आज काय शेअर करायचं होतं, हा. खूप साऱ्या गोष्टी शेअर करायच्या होत्या. कोणत्या जाऊन गेलं. कोणत्या? तिथून नाही असं एंटरटेनमेंट असतं आमच्या, आम्हाला नाही. आम्ही असं झुलत ब्लॉक केलाय. लय कंटाळा. रविवारी येणार होतो डायरेक्ट. रविवारी येणार. बाय.